ओम जय गुरुदेव. तर काल व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं थोडंसं काहीतरी सांगितलं, जे काही समस्या होत्या किंवा काय जेव्हा भक्तीची सुरुवात करायची होती तेव्हा मी कशामुळे भक्ती मार्गामध्ये किंवा आईच्या शोधात कशी गेले त्याच्याबद्दल मी माहिती दिली. आणि ते एक सांगितलं. मला सांगायचं नव्हतं, पण बऱ्याच जणांना वाटतं आणि असंच कुणी देवाच्या पायापर्यंत पोहोचत नाही, असंच कुणी भक्ती करत नाही, असे प्रत्येकाला अनुभव आलेले असतात. मग त्याच्यातनं आपण खरा मार्ग काढायचा असतो हे मला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि खरंच मी मार्ग काढला, त्यातून आईपर्यंत पोहोचले. असे गुरु मिळाले मला, परमेश्वर रूपी गुरु मिळाले. आणि त्याच्यामुळं आज मी हे सगळं म्हणजे त्याला उत्तर देऊ शकले आणि आज उभे राहू शकले. हे मला सगळ्यांना सांगायचं आहे की देवापेक्षा कुणी मोठं नाही आहे. हे मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगते, कारण हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आणि आज छान आहे माझं सगळं. आणि मला म्हणजे जे नाही का संकटात आहे, त्रासात आहे, जे लोक असं वाईट लोक विचार करतात त्यांच्यासाठी सांगण्यासाठी म्हणून मी हे रील्स टाकते. आणि त्यांना मला हे सांगायचं आहे, देवापेक्षा कोणी मोठं नाही, पण फक्त तुमच्याकडं एवढा दम पाहिजे की वेळ आपली येण्याची वाट बघायची आणि सत्कर्म करत राहायची. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर भक्ती करायला सुरुवात करचाल तेवढ्या लवकर. आज मी 10 वर्ष झाले भक्ती करते. 10 वर्षात जेव्हा मला माझी स्मृती गेली होती तेव्हाही मी देवाचंच नाव घ्यायचे. त्या वेळात पण देवाचं नाव घ्यायचं. असं झालं होतं. म्हणून आज आहे ना, आई मला उभी राहिली माझ्यासाठी. आईने मला दर्शन दिलं, आईने मला मार्ग दाखवले आणि आज मी सगळ्यांना मार्गदर्शन करू शकते. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं. आणि इथून पुढं मी असे नवीन नवीन खूप छान छान सगळ्यांना उपाय सांगणार आहे. ते सगळ्यांनी नक्की ऐका, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे खरंच आयुष्यात उपयोग होईल असे उपाय सांगणार आहे. आणि तुम्हाला पण देवापर्यंत कसं पोचता येईल याचे मार्ग सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा. ओम जय गुरुदेव. आई राजा देवी जय. ओम पद्मावती माता की जय.